नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी धवल आपलं स्वागत करतो। राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी असणाऱ्या 11 लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 53.40% मतदान झाल्याचं समोर आलंय। त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूरमध्ये 63.71 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 62.18% मतदान झाले। हाय व्होल्टेज लढतींसाठी सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये झालं असून फक्त 45.68% मतदान झाल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं दिसत आहे। 7 मे 2024 रोजी तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी आता आपण पाहणार आहोत। लातूरमध्ये 55.38% मतदान झाले, सांगलीत 52.56 तर बारामतीमध्ये 45.68% सर्वात कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। तिकडे हातकणंगलेमध्ये 62.18%, कोल्हापुरात 63.71% तर म्हाड्यात 50% मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। उस्मानाबादमध्ये 52.78%, रायगडमध्ये 50.31% तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53.75% मतदान झाले। साताऱ्यात 54.11% आणि सोलापुरात 49.11% मतदान झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे। हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी सर्वात कमी म्हणजेच 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बारामतीमध्ये 45.68% मतदान झाले। इतर मतदारसंघाच्या तुलनेत हे मतदान कमी असल्याचं दिसतंय। बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागलेली आहे। दुसरीकडे पाहिलं तर कोल्हापूर आणि हातकणंगले आघाडीवर आहेत। राज्यातील तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्यात आणि आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये झाल्याचं दिसतंय। कोल्हापुरात 63.71% मतदान झाले तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये 62.18% मतदान झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत या ठिकाणी होत आहे।